रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगांचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. मुंगीची या घरा कोण जाय मूळ, देखोनिया गुळ धाव घाली. याच कावीन काय खोळंबला दाता, तोची दावे हिता आपुलिया. उदक अन्न काय म्हणे मज खावे, भुकेला तो जाय चोजवीत. व्याधी पिढीला धावे वैद्याची आगरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया. तुका म्हणे जया आपुले स्वहित, तुका म्हणे जया आपुले स्वहित. करणे तोची प्रीत धरी कथे. महाराज या अभंगामध्ये गरजवंत कशा पद्धतीनं आपली गरज पूर्ण करतो हे सांगतात. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, मुंगीची या घरा कोण जाय मूळ, देखून या गुळ धाव घाली. मुंगीचं घर शोधत कोणी जातं का मुंग्याकडे की चला या गुळ खायला या, तुम्हाला आमंत्रण आहे, असं कोणी म्हणतं का? म्हणतात महाराज, मुंगीच कुठं गुळ आहे त्याचा शोध घेते आणि त्याच्याकडे धावत सुटते म्हणतात. गरजू माणूस कशा पद्धतीनं आपली गरज पूर्ण करण्यासाठी पळतो हे सांगताना महाराज सांगतायत. पुढच्या चरणामध्ये म्हणतायत, वेगवेगळे उदाहरण देऊन सांगतायत महाराज. याचका विन काय खोळंबला दाता, तोची धावे हिता आपुलिया. महाराज म्हणतात, याचक माझ्याकडे यावा आणि त्याची वाट बघत काही दाता बसलेला असतो का? दान देण्यासाठी कोणी वाट बघत नाही. जर आला याचक, त्यानं मागणी केली तर तो दान देतो, असाच वाट बघत बसत नाही म्हणतात महाराज. आणि पुढं म्हणतायत, उदक अन्न काय म्हणे मज खावे, भुकेला तो जाय चोजवीत. पाणी असू द्या किंवा अन्न असू द्या, ते काही खाणाऱ्याच्या मागं लागतं का? ये मला खा म्हणून. ज्याला भूक लागते तो अन्नाच्या शोधात जातो, पाणी तहान लागते तो पाण्याच्या शोधात जातो, आणि जिथं असेल तिथून ते मिळवतो आणि आपली तहान आणि भूक भागवतो म्हणतात महाराज. किंवा आणखी एक उदाहरण देताना महाराज म्हणतात, व्याधी पिढीला धावे वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया. एखादा आजारी माणूस असेल तर तो त्याची वेदना घालवण्यासाठी, तो त्याचा आजार घालवण्यासाठी डॉक्टरांच्या घरी जातो, डॉक्टरांकडे जातो म्हणतात महाराज. डॉक्टर नाही शोधतेत कुणी आजारी आहे का? आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत, अगदी असंच, तुका म्हणे जया आपुले स्वहित, करणे तोची प्रीत धरी कथे. आणि अगदी वरी सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे महाराज म्हणतात की ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःचं हित पाहायचं आहे, तो माणूस आपोआप परमेश्वराची कथा कुठं चालू आहे, परमेश्वर काय आहे, परमेश्वराचं प्रेम आपल्याला मिळवून घ्यायचं असेल तर तो माणूस स्वतः त्या परमेश्वराच्या शोधात सद्गुणी माणसाकडे जातो असं महाराज सांगतात. किती सुंदर चिंतन करता येईल बघायच्या. आपल्याला गरज आहे तर आपण तिकडे गेलं पाहिजे म्हणतात महाराज. मुंगीला गुळ खा म्हणून कोणी तिच्याकडे जात नाही, ती त्याचा शोध घेते म्हणतात. किंवा महाराज म्हणतात की अगदी एखादा आजारी माणूस असेल तर तो डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर नाही त्याच्याकडे हेलपाटे करत नाही. किंवा अन्न ज्याला भूक लागली आहे तो अन्न पाण्याच्या शोधात जातो, पाणी नाही त्याच्याकडे जात, अन्न नाही त्याच्याकडे जात मला खा म्हणून. किंवा आणखी एक उदाहरण देताना महाराज म्हणतात की याचक आहे, एखादा मागायला गेलाय तर तो दाता असेल तर त्याला दान देईल,
तर वाट बघत बसला नाही, याच्यात कधी येतोय, याच्यात कधी येतोय, असं दाता कधी वाट बघत नाही म्हणतात महाराज. अगदी या सगळ्या उदाहरणाप्रमाणे जर तुम्हाला परमेश्वर हवा आहे, परमेश्वर समजून घ्यायचं आहे, परमेश्वराची भक्ती करायची आहे, परमेश्वराचं प्रेम तुम्हाला मिळवायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, तुमचं स्वहित करून घ्यायचं आहे, तर आपण शोधलं पाहिजे की कुठे आहे हा परमेश्वर, कसं समजून घेता येईल या परमेश्वराला, कुठं सांगितलं जातं, त्याच्या कथा कुठं सांगितल्या जातात, कुठून भेटतं हे ज्ञान, कोणते ग्रंथ आहेत ज्याच्यातून हे ज्ञान मिळतं. आपण शोध घ्यावा लागेल. कुठं आहेत हे लोक असे की जे हे सगळं देतात, कुठं आहेत हे संत, कुठं आहेत हे सज्जन लोक. अशा लोकांची संगत आपल्याला करावी लागेल, अशा लोकांच्या सहवासात आपल्याला जावं लागेल आणि तेव्हा आपलं स्वहित आपल्याला करून घेता येईल. चला, महाराजांच्या या अभंगाच्या चिंतनाच्या निमित्ताने आपण ही सद्गुणी लोकांचा सहवास मिळवण्याचा स्वतः प्रयत्न करू. आपण ही परमेश्वराच्या भक्त जे आहेत, परमेश्वराचे जे उपासक आहेत, त्यांच्या जवळ जाऊ. आपण ही परमेश्वराला भेटण्याचा प्रयत्न स्वतः करू आणि स्वतःचं हित करून घेऊ. आज इथंच थांबू. रामकृष्ण हरी.